संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचा भिवंडीत लपण्याचा प्रयत्न होता असं समोर आलंय। सुदर्शन घोलेसह 2 आरोपींनी हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता। भिवंडीतील हॉटेलमध्ये त्यांनी काम मिळवण्याचा प्रयत्न केला आणि हॉटेल मालक विक्रम डोईफोडे यांनी TV9 मराठीला ही माहिती दिली। आरोपींचे फोटो पाहिल्यानंतर समजलं ते वॉन्टेड आहेत असं विक्रम डोईफोडे यांनी म्हटलंय। स्वतः विक्रम डोईफोडे तर नक्की काय सांगाल, तुम्हाला याबाबतची काय काय माहिती आहे? 12/12 मुलाचा वाढदिवस असल्या कारणाने 8 तारखेला माझं वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅनिंग होता। 2 महिने पूर्वीच तिकीट बुकिंग केलेली होती। मी 8 तारखेला वैष्णोदेवीला गेलो, 10 तारखेला पोहोचलो, 11 तारखेला दर्शन वगैरे करून खाली आलो। दर्शन वगैरे करून आल्यानंतर माझं प्रीपेड कार्ड असल्यामुळे नंबर काय तिकडे बंद होता। जसं वैष्णोदेवीवरून दर्शन केल्यानंतर मी कटराला निघालो, गोल्डन टेम्पलसाठी निघालो। गोल्डन टेम्पलसाठी निघाल्यानंतर जसं जम्मू क्रॉस केला तिथून पुढे मला मेसेज यायला चालू झाले। मेसेज आल्यानंतर मला एक मेसेज आला आणि तो मेसेज असा होता की मला एक फोटो होता की तुझ्या गावाकडचे पाहुणे आलेत म्हणून मला एक फोटो आला। हा फोटो आहे तो, आणि तो फोटो आल्यानंतर मग मी फोन केला की बाबा हा तर वॉन्टेड पोरगा आहे आणि हा आपल्याकडे कसं काय आला। मग तो नंतर एक अर्ध्या तासामध्ये डिफरन्समध्ये मला फोन आला माझ्या हॉटेलमधून की हा पोरगा भाऊ असं माझ्याकडे एक मुलगा आलेला आहे आणि तो गावाकडचं एक मोठं प्रकरण करून आलेला आहे आणि तो माझ्या गावचाच आहे। तर म्हटलं मग तुझ्याकडे कसा काय आला तो म्हणला की बाबा मला 1 दिवस थांबायचं आहे इथे, मग भाऊला भेटायचं आहे। तर मी त्याला सांगितलं माझ्याकडे अशा लोकांना काही थारा नाहीये, तू यांना तिथून त्यांना तिथून जायला सांग। पण तो एक 10-15 मिनिटं थांबला, मग वॉशरूमला जाऊन येतो म्हणून जे गेला ते परत आलाच नाही तो। भिवंडी, संजय भोईर, TV9 मराठी।